सदर बाजार पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षकावर चाकू घेऊन जाऊन आरोपीस पळवून लावल्याप्रकरणी महिला वकिलासह 5 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना सोमवारी दुपारी मोदीखाना परिसरातील शिवाजीनगरात घडली। दरम्यान पॉक्सोच्या गुन्ह्यात महिला वकिलासह सख्या बहिणींना सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे। जोनिया हफीज शेख आणि जबेरिया हफीज शेख राहणार शिवाजीनगर मोदीखाना सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या सख्या बहिणींची नावे आहेत। दरम्यान महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शकीला हफीज शेख, दानिया हफीज शेख, जोनिया हफीज शेख, जबेरिया हफीज शेख राहणार शिवाजीनगर मोदीखाना सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पूर्व वैमनस्यातून 24 मे 2024 रोजी यातील पीडितेच्या आईच्या घरात घुसून मारहाण करून पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शकीला हफीज शेख, तिचा पती हफीज शेख, मुलगी जोनिया आणि जबेरिया शेख यांच्या विरुद्ध 30 ऑगस्ट रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे या करत असून सोमवारी सकाळी 11:30च्या सुमारास भट्टे आणि इतर पोलीस कर्मचारी पॉक्सोच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गेले। यावेळी शकीला शेख, दानिया शेख, जोनिया शेख, जबेरिया शेख यांनी तुम्ही हफीज शेख यांना का शोधताय? तुमची हिंमत कशी झाली घरी यायची? मी पत्रकार आहे, तुम्हाला माहिती नाही का? तसेच माझी मुलगी वकील आहे, तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही असे कसे जबरदस्ती घरापर्यंत येता? असे म्हणत मोठ्या ओरडून पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। यावेळी दानिया शेख हिने जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील एक चाकू घेऊन महिला पोलीस अधिकारी भट्टे यांच्या अंगावर धावून गेली। यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्या हातातील चाकू काढून घेण्याचा प्रयत्न केला असता महिला अधिकाऱ्याच्या हाताला नखाने बोच करून पायाने लाथ मारली। तसेच महिला पोलीस हवालदार माड्याळ यांना शिवीगाळ करून लाथ मारून पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणला। यावेळी हफीज शेख हा पळून गेला। त्यामुळे याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक बनकर पुढील तपास करत आहे। दरम्यान पॉक्सोच्या गुन्ह्यात सदर बाजार पोलिसांनी जोनिया हफीज शेख, जबेरिया हफीज शेख या दोघींना अटक केली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भट्टे या करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।